पत्रिका इकडे मस्त छापली शिवलाल भाऊ. बाबा काय लिहिलं पाहिजे नाही. शिवलालजी ट्रेडर्स भव्य उद्घाटन सोहळा, वेळ सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत, स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती, विनीत भूषण शिवलालजी टोयगोटे, कार्यवाहक M खादोडे साहेब. त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, आपले विनीत शिवलालजी टोयगोटे. बाबा टिपही लिहिली वाटते बा. काय आहे टिप आहे? जेवणाची व्यवस्था लक्ष्मणराव धाबा इथे करण्यात आलेली असून आपणास दिलेली पत्रिका आपण सोबत आणावी. बस धन्यवाद. कशी वाटली मारती? बरी आहे ना पत्रिका? काही असं म्हणजे चुकी काही असं म्हणजे तेच म्हणलं. अजून तर वाचलं नाही पुढचं, ते कोण उद्घाटक आहे, अध्यक्ष हे ते वाचायला होतं. अध्यक्ष आता खादोडे केला असं, नाही तर ते डॉक्टर केला असं, दुसरं कोण केलं? हो हो बरोबर आहे, खादोडे साहेब असं नाही अध्यक्ष. आता त्याला काय तिथं आपण हे देणारा महत्व, तिथं महत्व जिथं कोणाला द्यावं लागतं तिथे त्याला द्यावं लागत असते. आपलं स्वतःच आहे ना शिवलाल ट्रेडर्स, हे का कोणाचं का आपण का कामाला यावं का? मग तर याचं जे उद्घाटक आहे, अध्यक्ष आहे, ते माझे वडील आहे, जगिरा टोयगोटे. आणि दुसरे उद्घाटक आहेत ते आपल्या मार्केटमधले जे हमाल आहे, ते अल्ताफ. म्हणजे कसं, जे मेहनती वर्ग आहे, शेतकरी म्हणून माझे वडील, आणि हमालमधून आपला ते अल्ताफभाई. एवढे समजा दोघं जण उद्घाटक आहे. आणि बाकीचे समजा शेतकरी हे ते आपण बोलावलेले आहे समजा, दलाल अडतदार आहे ते सगळे. असं हो का? म्हणजे तुमचे बाबा आहे अध्यक्ष नाही का उद्घाटक, आणि समजा ते आपले अल्ताफभाई. नाही, चांगली गोष्ट आहे, चांगली आहे. बरं, अजून काही विशेष समजा काही? आता पत्रिका तर भेटली आपल्याला, येऊन जाऊ मग आता, हो नाही का? बाबा पत्रिका हे तर आपलं काम आहे देणं, पण दुसरी महत्वाची गोष्ट याच्यासाठी आहे की आपलं कसं तुमचं बिचायत केंद्र आहे, तर म्हटलं आपल्याला 100 खुर्च्या आपल्या तिथं ऑफिस पशी समजा न्यायच्या आहेत. आणि मंडपाची व्यवस्था कर समजा, साधारणतः ऊन गिन असलं समजा, पाणी गिनी आलं तर पाहिजे आपल्याला कसं काही ना काही चांगलं वाटते, मला वाटते बाजाला उद्घाटन आहे. बाकी रंगरंगोटी हे ते बाकी मी पॉश केलेलं आहे, बाकी ऑफिसचं काही टेन्शन नाही. तेवढं फक्त तू लवकर तिथं 3 वाजेपर्यंत पोहोचून दे सामान सगळं. आता मंडप आणि खुर्च्या म्हणल्यावर पैसे दिले पाहिजे बा. बरं बरं ठीक आहे ना, किती 100 खुर्च्या आणि मंडप समजा थोडाफार. बरं, करून टाकू व्यवस्था. 3 वाजता आपलं भाण्याला पाठवून देतो मी ट्रॅक्टर घेऊन. दुसरी गोष्ट भाड्याची. भाड्याचं कसं करता मग? समजा भाडं काही आता अर्ध द्या, मग नंतर द्या. शेवटी तुम्ही काही अजूनही मला तसेच समजून राहिले. आता कमी का पैसे देणार नाही तुमचे? नाही तर मला तिथं काय सापडलं नसतं का खुर्च्या हे ते? पण चला बा, गावाल्याचं आता आज तारीख नाही आहे, तुमचे काही ना काही वसूल होती. म्हणून म्हटलं बा तुम्हाला सांगायला आलो मी. काय असे तुम्ही राजा बारीक पाहता? कार्यक्रम झाल्याबरोबर पैसे घेऊन घे बाबा, डोकं खाऊ नको. झाला आता विषय क्लिअर? ठीक आहे मग. बरं ठीक आहे, मग तसं करा. मग कार्यक्रम झाल्यावर देऊन द्या, मग संध्याकाळी समजा 4,000 देऊन द्या खुर्च्याचे, समजा मंडप येते. ते काही विषय नाही, 4 4.5 जे काय तुला पुरत असेल त्या हिशोबाने, म्हणजे तुझ्या म्हणजे कसं घाटा नाही झाला पाहिजे. ठीक आहे, भेटले समजा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या सासरेबाला फोन करा बरं. हो, त्याला म्हणा किंवा आपल्याला समजा इथं याच आहे म्हणा, पत्रिका तुमच्याकडे देऊन देतो मग मी. शिवलाल भाऊची इकडे या म्हणा. ते कसं मला करणं बरोबर नाही, तुम्हीच फोन करा आणि त्याला सांगून द्या या म्हणून, पत्रिका भले माझ्याजवळ द्या. बरं तसं करतो मग, नाही का? हो ठीक आहे, मग आता मी त्याला फोन करून देतो आणि त्याची पत्रिका तू घेऊन जा. म्हणजे कसं आले पाहिजे ना. बरेच लोकांना बोलावणे अजून. आता हे बा लक्ष्मणरावच्या सासऱ्याला फोन केला आणि तुमचे आपले संकेतचे बाबा तिकडे गेले, त्याच्याजवळ पत्रिका दिली. बाकी काही विषय नाही, सगळ्यालाच आपण बोलावून राहिलो. चांगली गोष्ट आहे. आता कार्यक्रम म्हटल्यावर आता समजा भव्य दिवस आहे, सरी 200 लोक असतील नाही? 150 पत्रिका छापल्या द्या नाही? हो तसं काय 400-500 लोक आपण काय जे झालं ते घनश्यामला माहिती आहे, ते 500-1000 काय जे याची ती. आपण काय कॉन्ट्रॅक्ट दिला जेवणाचा, काही विषय नाही. 100 रुपये थाली. तिकडे लक्ष्मणच्या धाब्यावर जा, जेवा, कार्ड दाखवा, बस. हो ती बरं केलं नाही का? बरं ठीक आहे, कार्ड न्याय लागेल मग नाही का? नाही तर आपत व्हायची. चला मग ठीक आहे, द्या फोन करून द्या त्याला आमच्या सासरे. शिवलाल टोयगोटेचा फोन काय आला का सांगा आता? हां हॅलो, हां हां बोला बोला शिवलाल भाऊ बोला. नमस्कार नमस्कार. काय म्हणते, कांदा चांगला आला आवटन घेऊन? हो हो आलं ना, आवटण गिवटण चांगलं आलं. 100-125 क्विंटल झालं आपल्याला समजा एका एकरात नाही. हो आता हे बाई चालूच आहे, कामच चालू आहे. आता बारीक बारीक कांदा काढावं म्हणलं, हो कट्ट्यानं भरून तेवढा रपादपा करा. म्हणजे सडाचं काम नाही, चांगला चांगला ठोकाय ठेवा. म्हणून बसलो होतो आता सकाळीच. लागले आता काम कांद्यावाल्याची तेच वांदे असते, तर मग काय दिवस निघाला की चला फेरत बसायला गो. असं हो का? नाही करा ते त्यातला बारीक बारीक असा एकदम असा छोटा छोटा काढून घ्या आणि लवकर सलटून द्या. ते खेर खराबला पहिले इकून टाकायचा आणि बाकीचा नंतर मग. बरं बरं, मी काय म्हणत होतो, विषय हे होता आपलं शिवलाल ट्रेडरचं उद्घाटन आहे आज 5 वाजता समजा, रितसर आपलं. आणि त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आहे लक्ष्मणरावच्या धाब्यावर. तर मी आता मारुतरावला भेटलो. हो त्याची खुर्च्या गिरच्या हे ते सांगितलं मंडप तर थोडंफार. तर तुम्ही येऊन जा म्हटलं मग 5 वाजता. म्हणजे कसं राहते बरं राहते. तुम्ही आले म्हणजे कसे कास्तकार जे आजूबाजूच्या खेड्यातले आहे ते येऊन राहिले. म्हणलं कसं आपले तुम्ही काही हक्काचे माणसं, आपल्याकडे माल टाकता नेहमी. तर येऊन जा म्हणलं. पत्रिका आपली मारुतरावकडे दिलेली आहे. त्याशिवाय कसं आत प्रवेश नाही आहे, म्हणून म्हणलं. हो बरं केलं बरं केलं, चांगलं. आता मोड तर चांगलं घेतलं तुम्ही अक्षय तृतीयाचं. बरं बरं येऊन जा ना 5 वाजता समजा. पत्रिका मग त्याच्यावर देऊन दे जा. म्हणजे पत्रिकाशिवाय समजा प्रवेश नाही का, जेवण नाही का? हो पत्रिका महत्वाची आहे, कारण की कसं आहे तिथं आपल्याला लक्ष्मणरावच्या धाब्यावर तिथं येऊ देणार नाही. म्हणून म्हटलं ठीक आहे मग, बाकी काय आता सांगायचं काम नाही मग. नाही नाही नाही, काही हरकत नाही ना. हो आता मी आता हे पात्र गित्र आणतो. आजचं आपलं अक्षय तृतीयाचं पूजापाती झालं की बस संध्याकाळच्या पायरी येऊन जात तिकडे. हो काही हरकत नाही, काही हरकत नाही. ठीक आहे मग, ठेवतो मग. ठीक आहे, देतो पत्रिका मारुतरावला. मारुतराव देऊन देतात येईल बरोबर. ठीक आहे, ठेवतो मग. ठेवतो.
अशी परिस्थिती आहे गावागावची. हो काय म्हणजे लेकरानं कसं आयुष्य जगावं, काय कसं करावं सांगा आता. हे वय आहे का काम करायचं यायचं? आता सुट्ट्या लागल्या यायले की दिले कामी लावून. जाय दही विकून आण, हे करून आण, ते करून आण. आता पात्र कर नाही काय राजा काम आहे बा, कमाला मायबाप म्हणावून हात जोडा. अरे का रे जगन काय आले का म्हणलं, कुठं आहे आबाजी, कुठं आहे तू? आहे ना, घरात आहे ना. आता चहा घ्यायला गेले, येतो म्हणे मी पात्र करून राहिले तर. काय म्हणजे पाय बाबा नाही बाबाले कामी लावलं माय आता ना सांगा काय करा. म्हणजे आता म्हणजे कोणीच रिकामं नाही, बिलकुल पैसे कमवून आणा तर जेवायला भेटन. काय रे का जगन, काय तुम्ही म्हणलं का माय बाबा जेली करून राहिली. निरा म्हणलं हे पा त्याला आहे तर खायचं आता वय आहे त्याचं, तुम्ही त्याला पात्र करायला लावता हे कामं ते कामं. बस करा ना आता ती, बस करा ते. आता काय आबाजीला म्हणलं का आम्ही करा म्हणून, आबाजीच म्हणे आपण करू म्हणतो का मी. आबाजीला अर्धे पैसे देते, मी अर्धे पैसे देतो. मग आता होणे राहिलं काय बिघडते का, काही शिकलं तर काय बिघडते का म्हणलं. आबाजी शिकून राहिले म्हणे असं पात्र करायचं म्हणून म्हणून करू राहिलो. बस करा ते आता. मी काय सांगतो ते ऐक पहिले, हे पत्रिका घे आणि हे आबाजीला वाचून दाखवतो बरोबर पद्धतशीर. आबाजीले अध्यक्ष केलेला आहे आणि शिवलाल ट्रेडर्स उद्घाटन आहे. आता म्हणलं बरोबर सांग आबाजीला समजावून, आणि संध्याकाळी 6 वाजता पोहोचा तिथं. त्या बाबाला सांगून देतो. बरं बरं, हो सांगतो. घे बाई चिंगरे, घे पत्रिका घे. मी आली चालते का जगणे, आम्ही समजा. लेकरा बाकराचं काय काम आहे तिथं, काही नाही काम. आता घरीच राहा तुम्ही आणि आपलं आबाजीला सांगून देतो आणि त्या बाबाला. ठीक आहे, हे पत्रिका घे. बरं ठीक आहे, हो देतो आबाजी, सांगतो वाचून दाखवतो. राजा महाभिंत काय माणसा तुम्ही पाहता नाही का, काही दिसते का नाही म्हणून तुम्हाला. काय राजा झुमऱ्या, आता ठोकली होती का गाडी तुला फालतू राजा महाभिंत. राजा शिवला आता तुझे काम निघत होतं का आमचं निघत होतं, गाडीचं काम काढलं होतं माय आता. मग आता एकटा आता हे करीन घडल्या भेटून नाही राहिलं, देवदासने काही तयार केलं नाही यावर्षी. आता हे बाहेरून आणले कशी बी आता फरगवून, तर आता तू आता फोडाच्या रंगात होता. बाबा जाय म्हणलं बा, लवकर निघ लवकर जाय. पण आता झुमऱ्याला सांगा ना तुम्ही, सरळच चालला ना गाडीवरती. जाऊ दे आता, कसा चांगला दिवस आहे, शुभ मुहूर्त आहे, फालतू कसं असे नाटला कामं नका करू तुम्ही. एक तर माय कसं उद्घाटन आहे माया ट्रेडरचं. चला ये जा म्हणलं लवकर, उशीर नका करू, आम्ही चाललो आता पुढे. लावलं मग आम्ही हो ना. आपण आता घरचे काही जेवण घेऊन काही करणं लागेल का आम्हाला. आता घरी पूजापाती हे ते अकाजी म्हणल्यावर आता जरा टाईम नाही लागत का. हो ना, या ना जेवून या. तसं कसं संध्याकाळचं आहे ना आपलं, एरबी 7-8 वाजता. या म्हणलं कंदील आबाजी असाल ना. हो ना येऊ ना हो, काही हरकत नाही. हो झालं आता पोट बरोबर. हो येतो नक्की. बरं चला मग निघतो मग आम्ही. चला या शांताराम झुंबर, येतो म्हणलं काय. ठीक आहे मग. हो येतो ना, हो येतो काय हरकत आहे, येतो. नाही शिवलाल भाऊ, तुम्ही काही करू नका. आता 100 रुपये कमी नका करू ना. आता 95 हे ते काहीच नका. आता 100 रुपये ठरले ना आपले, ठरले. आता तुमचे किती लोक येणार आहे समजा, अंदाज समजा. पहा ना आता तुम्ही जेवढ्या पत्रिका आम्ही दिल्या का नाही तेवढ्या लोकांना तुम्ही जेवण द्या. हो बस, बाकी काही विषय नाही. आम्ही काय आता किती काही देऊ त्याचा विषय नाही. फक्त जेवढ्या पत्रिका तुम्ही आमच्याजवळ देसान तितकी आम्ही तुम्हाला पेमेंट करू. एवढं ध्यान ठेवा. नाही तर मग कसं तुम्ही सांगा 4 जण आले आणि एका पत्रिकेवर 6 जण आले, असं चालणार नाही. माझ्याजवळ जेवढ्या तुम्ही पत्रिका वापस देसान तेवढे मी तुम्हाला 100 रुपयाने देऊन देईन. बरोबर ठीक आहे, हो चालते ना. पण ते एखाद्या समजा माणूस आला, त्या संग त्याचा पोरग वगैरे आला तर मग ते कसं मग. ते तुम्ही पहा, तुम्ही तुमच्या धाब्यातून त्याला 200 रुपये थाली आहे तुमची, हो तुमची रेग्युलर, तर ते त्या हिशोबाने लावा. त्याचा वेगळा हिशोब, आपल्या याच्यात लावायचं नाही. ती आमच्या जेवढ्या पत्रिका तेवढ्याच आम्ही थाल्याचे पैसे देऊ. असं हो का. बरं ठीक आहे मग, आम्हाला का जेवढ्या पत्रिका तेवढ्या थाल्या देऊन देऊ आम्ही मग. हो ठीक आहे, बाकीचे मग समजा वेगळा चार्ज. ठीक आहे मग. जेवणामध्ये समजा वरण भात पोळी भाजी पापड, त्यानंतर आपलं गुलाबजामुन, आम्ही जिलेबी, कढी, अजून काही समजा एखादा आयटम वाढून देऊ. द्या ना तुमच्या हिशोबाने करा ते, त्याचं काही नाही. फक्त कशी भरून दिसलं पाहिजे ताट. म्हणजे कसं नाव खराब नाही झालं पाहिजे माया. चला आता ठेवतो फोन. आता बाकी काही अडचण नाही ना, मला सांगितलं तसं बरोबर आपल्याला तेवढं पेमेंट आम्ही दी. हो काही हरकत नाही. हो ठीक आहे ना, 6 वाजता आहे ना, 6 वाजताच्या पुढेच ना. या मग द्या पाठवून. इकडे येजा म्हटलं ऑफिस जोड आपल्या, कशाला लोक येते तर भेटी कुठे होती. हो येजा म्हटलं इकडे. हो ना यायला आता ताली सुद्धा लावून देतो. येईन ना मी तिकडे. हो येतो 5 वाजता आहे तुमचं ते उद्घाटन. हो येतो. हो तेच म्हटलं. ठीक आहे या मग या. हो ठेवतो. म्हणलं भाऊ, समजलं तुम्हाला काय म्हणे शिवलाल भाऊ. जेवढ्या पत्रिका तिकून येतील तेवढ्याच आपल्याला थाल्या द्यायच्या आहे, वरचे पैसे ते देणार नाही. म्हणून म्हणलं आलो घ्या, तू तिथं गेट पैसे थांबायचं. ज्याच्याजवळ पत्रिका दिसली त्याला अंदर पाठवायचा. त्याच्या संग जर समजा कोणी त्याच्या घरची बाई असली, समजा पोरग असलं, तिथं सांगायचं त्याला. हो तुमचा वेगळा चार्ज आहे म्हणा, 200 रुपये अलग मध्ये. बरोबर, काही हरकत नाही ना. तुम्ही बसा तसं, एक पत्रिका दिली एक माणूस अंदर. ठीक आहे ना, मग तसं करतो मग. तर समजा कदाचित शिल्लक जर भरले पत्रिकेपेक्षा, थाल्या जर जास्त गेल्या, त्याचा चार्ज तुमच्याकडे लागू आहे ना. म्हणून म्हणलं कसं लक्ष बरोबर द्या. जा म्हणलं अल्पते छोट्या लागा आता कामं कमी फटफटा. बिलकुल 6 वाजेपर्यंत स्वयंपाक आपला पूर्ण ओके झाला पाहिजे. लागा कामं कमी. बरोबर ठीक आहे. चला मग चला. आता भेटले फुरसत नाही. हो असं अध्यक्षाबरोबर शालाच होतं, काय एवढ्या लवकर यायचं. काय राजा म्हणलं बोलायला लावता मला तू राजा. आता असं वाटते माणसाला बोलायला नाही वाटत फालतू अशा वेळेस. आता चांगला दिवस आहे बा, अक्षय तृतीया आहे, उद्घाटन आहे. सकाळी आलं नाही पाहिजे का तुम्हाला. काय सांगितलं तुम्हाला. आपण काही काल लोक भेटले नाही तर तुम्ही सगळ्याला पोहोचल्या पाहिजे पत्रिका, म्हणून झाला उशीर झाला फालतू. आता घ्या ते मावली भाऊ झाडून राहिले ते तुमच्यावरची. हो आता हे झाडपूस करा, पद्धतशीर पाणी शिपायचं. ते मंडपाला येऊन राहिले तर लवकरात लवकर त्याला मदत करा, फटफटीची तयारी करा. आता मी आता लक्ष्मणरावला फोन लावला. ते जेवणाचं बरोबर केलेलं आहे. 100-150 थाल्या समजा तिकडे रेडी आहे. आणि पत्रिका किती वाटल्या तुम्ही सगळ्या. पत्रिका 150 छापायला लावल्या तुम्ही. 150 वाटल्या मग सगळ्या टोटल.
म्हणजे 150 वाटल्या नाही का? पूर्ण वाटला ना? हां ठीक आहे. म्हणजे 100 लोक 100% येणेच आहे. 50 येत नाही सणवार असल्याच्यानं. चला आता विषय संपला ते. आता लक्ष्मणरावला मी फोन केला. त्याला सांगितलं अशा थाल्या बनवा. जेवढ्या पत्रिका तेवढं समजा आपल्याला पेमेंट करणं आहे. झालं. आता राहिलं आपल्याला इथं खुर्च्या गिरच्या आल्या की बरोबर पद्धतशीर टाकून द्या. आणि दुसरी गोष्ट ते आपलं हे नाही का लारा चेतन तिथं त्याची रसवंती आहे. त्याला भेटून घ्या. त्याला म्हणा 100 ग्लासची ऑर्डर आहे म्हणा. 100 ग्लास बनवून ठेवा म्हणा तुम्ही. शिल्लकच्या वरचे पैसे आम्हाला काही घेऊन देणं नाही. 100 ग्लास तयार करा. 100 ग्लास वाटा. सरले तर मग राम ठोका. आता काय 100 काय 150 काय त्याच्यात काय एवढं पाहत असते का? तुम्हाला समजते मला समजते का? तुमच्या आशया नसतं तुम्ही बरबाद झाले म्हणलं मग. 100 गिलास सांगितलं ना तुम्हाला. त्याला फक्त 100 गिलासची ऑर्डर द्या. ते बी म्हणा 10 रुपयाने भेटतील तुम्हाला. 15 रुपये भेटणार म्हणा. 10 रुपयानं रसवंतीवाल्याला सांगून द्या तुम्ही लारान चेतनले. त्याला मला पेमेंट भेटून देईन नंतर. का बाबा बरोबर आहे ना? तसं सांगू द्या. चेतनले सांगू द्या. बाबा सांगितलं म्हणा 100 ग्लासचं सांगितलं म्हणा. जास्त काही उसान नको म्हणा. जेवढे 100 ग्लास निघेल तेवढाच उसान म्हणा. नंतर मग हातावर करून द्यायचे म्हणा. जा सांगून द्या. बरोबर ठीक आहे. मग 100 ग्लास ते नाही का? बरं ठीक आहे. हो येतो मग. सांगा द्यायला येता येता चहा घेऊन येता 4 कट. तिथं कॅन्टीनवर उदारी आपली. 4 कट घेऊन येते. कसं मगापासून इथं आम्ही परेशान आता आले तुम्ही. जा लवकर. बरोबर ठीक आहे. हो ठीक आहे. स्वागतम सुस्वागतम. शिवलाल ट्रेडर्स मध्ये आपल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. चला सर्वांनी आपापल्या जागेवर बसून घ्यावे. चला कोणी उभे राहू नये. कार्यक्रमाला लवकरच सुरुवात होत आहे. रितसर जगिराजी टोयगोटे हे आपल्या आजचे उद्घाटक आहे. त्याचबरोबर अल्ताफ भाई हे सुद्धा उद्घाटक आहे. तर सर्वांनी बसून घ्यावे. चला लवकरच आता कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. बरोबर हा ठीक आहे. हो चला अनाउन्समेंट. बरोबर चला बरं. कशाला करत नाही का? किती टाइम आहे बरं? बाबा लई टाइम आहे ना. मगापासून तेच बोलून राहिले ते. चला काहीच नाही अजून काही नाही. हार आत्ता आणले तर मग तुम्हाला काय माहिती टाइम आहे अजून. हे बाई इथंच थांबा. इकडे आजूबाजून बसा जराशी. लोक काय कानोशान बसेला आहे तर कोणी शेंगा खाऊ राहिले कोणी काही. जा मार्केटात हिंडा एक चक्कर मारा. आता इकडे तिकडे हिंडा हे त्यापेक्षा आपण एक ग्लास रस पिऊ ना. रस दे रस. आम्ही तिघं आता आलो म्हटलं. हो दे ना आम्हाला 3 ग्लास. अरे बाबा कुठं राहिला झाला आता काय मग 100 ग्लासची ऑर्डर होती झाली ते. आता काय इलाज आहे? म्हणजे आता 100 ग्लासचे म्हणजे मग आता काय आमच्यासारखे मग आता काय आम्हाला नाही का मग? त्याला आम्ही काय करणार? त्यांनी सांगितलं आम्हाला 100च्या वरचे लागेल तर मग पैसे द्या स्वतःचे. काढ तुम्ही आता ऊस आहे आमच्या बाजूनं. अरे वा हेगळं कमाला शिवलाल भाऊजी. लोक आले बरे 500 लोक आले कमी नाही पडतात बरे. कायचं इकडे पाहा आता 100 लोकांची ऑर्डर दिली. जाऊ दे राहू दे. आता काय जेवायला झाला तिकडे लई टाइम आहे ना अजून. घ्या एक ग्लास घ्या बा. 10 रुपये आपण देऊ. जाऊ द्या म्हणलं. देऊन दे रे बोला रे. दे का काढ रे बा जाऊ दे तिकडे. आम्ही देतो पैसे. मी देतो सगळ्याचे. जाऊ दे आम्हाला दे. जाऊ दे तिकडे. क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे. शिवलाल ट्रेडर्सचे भव्य उद्घाटन सोहळा पार पडत आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष सर्व उपस्थित झालेले आहे. तर लवकरात लवकर जे काही मंडळी मंडपाबाहेर आहे इकडे तिकडे बसलेली आहे सर्वांनी आतमध्ये येऊन बसावे अशी आग्रहाची विनंती टोयगोटे परिवारातर्फे करण्यात येत आहे. त्याचबरोबर सर्वांना अक्षय तृतीयेच्या सुद्धा शुभेच्छा टोयगोटे परिवार देत आहे. तर चला अंदर या. लवकर कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जगाचा पोशिंदा अन्नदाता शेतकरी मायबाप याला साक्षी ठेवून आज आमच्या या शिवलाल ट्रेडिंग कंपनीचे आमच्या पिताश्रीतर्फे तसेच अल्ताफ भाऊ हमाल संघटनेचे अध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलेले आहे. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी जे काही मान्यवर आलेले आहे MM खादोळे साहेब आहेत. त्याचबरोबर दलाल वर्ग आहे. सर्व व्यापारी वर्ग आहे. त्याचबरोबर सर्व हमाल संघटनेचे सर्व जे काही सदस्य आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले जे सर्व शेतकरी गण आहे सर्वांचे मी आभार मानतो. तर मला कायले बसून दिलं इथं. हो ना तर काय तर फालतू जातं. माया तर काहीच नाही. नाव आहे नाही गाव आहे नाही. खरं सांगतो मी तुम्हाला मला अपेक्षा सुद्धा नव्हती की बा इतके लोक येतील. कारण की आजचा सणवार असल्यामुळे अक्षय तृतीया आहे. महत्त्वाचा सण आहे. अखजी म्हणतात त्याला. परंतु तुम्ही माझ्या कार्यक्रमाला उपस्थित आला आणि माझा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल मी तुमचा शतदारुणी आहे. अतिशय हलाखीची परिस्थितीतून दिवस काढणारा मी शिवलाल टोयगोटे आज या ठिकाणावर पोहोचलेला आहे. त्याकरता खरोखर तुमचं सहकार्य तुमचा आशीर्वाद यामुळेच मी इथं आलेला आहो. म्हणून म्हणतो की आपलं जे ट्रेडिंग कंपनी आहे हे स्थापन करायचं उद्दिष्ट म्हणजे एकच आहे की शेतकऱ्याचा विकास करणे. शेतकऱ्याच्या मालाला योग्यशीर भाव मिळणे याकरता आम्ही शिवलाल ट्रेडिंग कंपनी पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आपल्या मार्केटमध्ये शेतकऱ्याला वाजवी दर मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हणून जास्तीत जास्त कास्तकारांनी आमच्याकडे माल टाकावा आणि योग्य पद्धतशीरपणे आपण भावाने त्यांना देऊ असं आमचं या ट्रेडिंग कंपनीचं उद्दिष्ट आहे. गोष्टी झालं सांगू राहिला बा. पैसे देत जा मला टाईमवर. हो काय होते काय नाही खरोखर आहे शिवलाल भाऊ. खरोखर चांगलं तुमचं कार्य आता सध्या चांगलं आहे. खरी गोष्ट आहे ना शांतना भाऊ. तुम्हाला मी सांगतो ना की शेतकऱ्याच्या मालाला जर भाव मिळाला ना कोणत्याही प्रकारचं अनुदानाची आपल्याला आवश्यकता नाही किंवा कोणत्याही प्रकारचे आपल्याला सबसिडी नाही पाहिजे ना कोणतं काहीच नाही पाहिजे. फक्त आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव जर मिळाला तर भरपूर झालं. कारण की शेतकऱ्याला जे काही खर्च येते उत्पन्नासाठी जे काही आता नांगरटी आहे पेरणी आहे बी बियाणे आहे खते आहे या दृष्टिकोनातून आपल्याला जे काही भाव आहे ते खरोखर आपल्याला योग्यशीर मिळत नाही. त्यामुळे आपला विकास होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त भाव मिळण्यासाठी शेतकरी आपण सर्व एकत्रित आलो पाहिजे हे आजच्या या घडीला आवश्यक आहे.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगामध्ये 5व्या नंबरची अर्थव्यवस्था आहे आणि अशी ही अर्थव्यवस्था जे कोणामुळे झाली असेल तर शेतकऱ्यामुळे. 80% शेतकऱ्याच्या उत्पन्नामुळे आज आपण इतकं पोहोचलेलो आहोत आणि तोच शेतकरी आज उपाशी राहत आहे. त्यामुळे खरोखर शेतकऱ्याला न्याय मिळणं आवश्यक आहे. इथं जे काही आता एवढं मोठं कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे काम करणारे लोक आहे, कर्मचारी आहे, दलाल आहे, व्यापारी आहे, हमाल आहे, हे सर्वांचं जे काही चालते ते सर्व शेतकऱ्याच्या पिकावर चालते. इथं जर त्यांना धान्य आणलं नाही तर हे सर्व उपाशी मरतील. म्हणून शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे आणि या दृष्टीने शेतकरी हा खरोखर जगला पाहिजे, टिकला पाहिजे आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. म्हणून आता बाबा आता सगळं भाषण सांगत असतात आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट मी सांगायचं राहिलो की आपल्या मंचकावर जे देवदासजी सनसने आहे हे खरोखर आदर्श शेतकरी आहे. यांचं जे उत्पन्न काढण्याचे टॅग आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे. त्यांच्यासारखे असे जे काही कास्तकार असतात यांच्यापासून आपण बोध घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उत्पन्न कसं घेता येईल याकरता आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यानंतर बी बियाणे आपण खरेदी केले पाहिजे. कोणते बियाणं खरेदी करताना ओरिजिनल कोणतं, डुप्लिकेट कोणतं याचा सर्व अभ्यास करून आपण तशा प्रकारची खरेदी केली पाहिजे. म्हणून घाई न करता आणि त्याचबरोबर शेतीबद्दल जे काही तंत्रज्ञान आहे याचा आपण अभ्यास करून शेती केली पाहिजे. त्याबद्दल देवदासजी सनसने यांचा मी खरोखर सत्कार करण्यासाठी इथं त्यांना मंचकावर बोलावलेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करावे अशी मी विनंती करतो. याला म्हणते हुशारी नाही का केलं पण देत असलं तर बरोबर एकेकाच्या सदा बुराला ते तुला अटप तर घ्या म्हणलं. लोक तिकडे चालले हो तिकडे ते आपल्या धाब्याच्या इकडे म्हणलं घ्या अटप तर जरासं. कली दमनी मग काय झाला का स्वयंपाक झाला का तिकडला फोन लावला का? काही काही जण गेले नाही तिकडे मग काय लोक सोडून द्या आता बस करा आता बस चालू ते बोर झालं लोक. बरोबर ठीक आहे, हो जाय तू इथं थांबू नको. तर आता सूचना मिळाली आहे मला, तर मी सर्वांना एक नम्र विनंती करतो की आपण आज इथं आले त्याबद्दल तुमचे खरोखर आभार. आणि आता जेवणाचा आपण आस्वाद घ्यावा. लक्ष्मणराव धाबा इथे आपल्या जेवणाची व्यवस्था केली आहे. आपापल्या जे काही पत्रिका आहे ते सोबत घेऊन आपण जावे आणि आजचा कार्यक्रम अध्यक्षाच्या वतीने संपला अशी मी जाहीर करतो. धन्यवाद. नाही ना काकाजी, ऐका तुम्ही, मी काय सांगू राहिलो ते तुम्हाला समजूनच राहिलो. एका माणसासाठी एकच पत्रिका आहे. हा, तुमच्या घरच्या आता जर 7-8 घर असेल तर मग काय काय 7-8 घरासाठी एक नाही आहे ते. हा, तुमचा मुलगा आहे का नाही ते अलग आहे. हो, त्याचं याच्यात काही यायला नाही. पण आम्ही दोघं बापले खाऊ ना. आम्ही काय म्हणजे परके थोडी आहोत, चुलत गेलत नाही ना, काहीच नाही ना. सगळं पोरगं माहिती भानुदास. भानुदास सीताराम पवार त्याचं नाव आहे ना. मग आता म्हणजे एका पत्रिकेवर म्हणजे घरचे 2 माणसं बी नाही चालत म्हणजे कसं काय आहे. हा, मंडप घेऊन आलं बिचारा ते मग ते काय उपाशी मारून का म्हणलं मग. बरं, ते सगळं बरोबर आहे, पण आम्हाला कसं आहे जेवढ्या पत्रिका तेवढ्या थाल्या बस एवढेच पैसे भेटणार आहे. हो, त्याची जरा कसं मग आता तुम्ही जर घरचे 7-8 जण जर येसा तर मग आम्ही घरून भराव का पैसे ते. आम्हाला कसं मालकाला सांगणं आहे की बा जेवढ्या पत्रिका तेवढे अंदर पाठवा, बस बाकीचे पाठवू नका. पण आता काय आता मी कसं करू म्हणलं मग. त्याच्यावर लिहून आहे ना पवार कुटुंब सहपरिवार. म्हणून आता त्याच्यात मग दोघंही चालत नाही का समजा. ते तर आता सगळंच लिहिते, आपलं परिवार सगळे सहकुटुंब सहपरिवार. मग आम्ही थोडी एवढ्या थाल्या देणार आहोत. मग 100 रुपयाच्या वर आम्हाला पैसे भेटत नाही. एका माणसाची एक थाली बस, बाकी काही विषय नाही. जेवढ्या पत्रिका तेवढे आम्हाला पैसे भेटणार आहे. त्यामुळे कसा विशेष नाही, तुम्ही जा आता. नाही झाली पण तुमच्या आता म्हणजे सांगा बरं पोराला तुम्ही अंदर येऊन आता मग कसं काय करा. मग एकानं उपाशी राहा एकानं खाऊ का म्हणलं. मग आता या पोराला करावं काय. त्याला काय उपाशी पाठवता, त्याला मी द्या ना, त्याचे अलग पैसे द्यायचे 200 रुपये. त्याचे पैसे पडतील, तुमचे पडणार नाही. तुमचे 100 रुपये आम्हाला भेटले. बापरे, म्हणजे मग त्याला 200 रुपये अलग जेवण समजा ते अलग मध्ये नाही. माझे 100 समजा फ्री. अरे बाबा लस कठीण काम आहे बा. राहू दे म्हणलं बा जाते ना बा मी चालू घराकडे आता. कोण म्हणलं कधी पाहिजे गेला अंदर तुम्ही ते पत्रिका दाखवली गेला का म्हणलं चला ना. पण इथं अजय बसायला राजा ते माहिती ते भोपाई सुद्धा काम मध्ये की म्हणते बा एक पत्रिका एकच माणूस जा. आता मी जाऊ का भाड्याला पाठवू. मग एक उपाशी राहायला लागते ना. मग कसं काय म्हणलं हे असं असते का, इतकं बारीक असते का. ते बरोबर आहे ना, ते कसं लिहिलंच आहे ना पत्रिकेत खाली लिहून आहे ना एका माणसासाठी एक पत्रिका लागू राहील असं लिहिलं नाही याच्यात खाली बारीक अक्षरात. आता आम्ही काय वाचली बा, आम्हाला वाटलं पत्रिका घ्या जेव्हा असं काही आम्हाला वाटलं नाही. बरं झालं मी बुडीला आणलं नाही. मला काय माहिती असं आहे म्हणून हे. आता कसं करता मग दोघं मिळून कसं अर्ध एकच ताट दोघं जेव्हा मग नाही तर मग. अरे जा तू शांतराव काही मजा घेत आपलं काही राजा जाऊ दे. आम्ही हे जेवतही नाही बा चालू घराकडे. काय करतो मग शेवटी 100 रुपयात आम्ही तिकडे समोसा खातो एक प्लेट घराकडे जातो. मग काय करतो. आता हे म्हणते की बा 200 रुपये अलग पडून म्हणते याची. माझे 100 मला एक परी फ्री म्हणे. नाही बा तुम्ही काही काळजी करू नका. मी सांगतो तसं करा तुम्ही. दोघांचे जेवण होते आणि काहीच लोड येत नाही. हे बा मी सांगतो तसं करा. काय करायचं काय म्हणतो कसं काय करायचं समजा म्हणजे काय सांग ना बा. आता पहिले काय करा तुम्ही एकटेच जा पहिल्या पत्रिका घेऊन. हे घे म्हणा बा पत्रिका. मी चाललो म्हणा महापुराची पत्रिका त्याच्या गाडीत आहे म्हणा ती घेऊन येऊन राहिलं. मग तुम्ही अंदर घुसले की तिकडून मागून जा तिथे भीत आहे अशी ठेंगणी भीत आहे. भाण्या इकून घुसन भाण्याजवळ ते पत्रिका डबल देऊन द्या. मग भाण्या अजून लाईनीत लागन भाण्या अंदर घुसन. एक वेळ आपले अंदर गेले धाब्यातनी किंवा झाला विषय संपला झालं मग. हो राजा तसं जमते नाही का म्हणजे एकाच पत्रिकेत दोघाच होते. मग काय विषय राहिला समजा नाही का. हो राजा तसं करायला मी पहिले घुसून जातो नाही का. तसंच करायचं ना मग काय सगळं तसंच करत असते कुठे बी. मग तुम्ही काही काळजी करू नका. काही लोक तर छापते तर पत्रिका तसे. आपण आता त्याचा विषय नाही आपल्याला इच्छित जमते फक्त तिकडून मागच्या भीतीतून लवकर यायला पत्रिका वापस द्या. आहे पण का बाकी शांताराम का दिमाग खायचं नाही का. हो का उपास नाही म्हणत पण बरं ठीक आहे मग पाहू मग असं जमते का नाही का. हो ठीक आहे मग म्हणलं भानू लवकर तिकडे हो भीतीच्या मागं व्हायचा होतं मी तिकडून ना होतं आता ते पत्रिका घेऊन जा तुमची. हो जा निघा तुम्ही आता. बरं हे पत्रिका जवळच ठेवा लागते का. मी आलो तुम्हीच घेता का. माझ्याजवळ काही काम नाही, तुमच्याच जवळ होते ते खिशात ठेवा ते. बरं ठीक आहे
झालं ते नक्की नाही का? हो बुडा चालला वाटते, पोराला दिला वाटते, घराकडे पाठव. हा झालं का मग तुमचं नक्की झालं म्हणजे? मग तुम्ही चालले का आता? आहे ना त्याची पत्रिका आहे, त्याला वाटलं मग आपल्याला भेटलीच नाही का, पण ते मारुतीने आणली होती त्याची गाडी थायली हो आणून राहिला ते. तेच म्हणलं, बरोबर म्हणलं बा, कसं सगळ्याला पत्रिका दिल्या नाही ना, असं आहे ते. हो चला मग आता तुम्ही हो पत्रिका घ्या, चला अंदर व्हा, जा हो जा लवकर जा. चला पुढचे चला लवकर, चला चला. त्या म्हणलं बाबा लवकर त्या पत्रिका दे हो पटकन, आता मला लाईनीत लागा लागते हा, बात गर्दी होती बरं. घेऊन जायला लवकर हो, त्या पैसे त्याला देऊ देते हा. हो त्याला म्हणा घे म्हणा पत्रिका, आता पत्रिका भाजन दिली त्याला घे म्हणा. मग म्हणू आता हो लवकर येते तिकडून, मग सोबतच जीव आपण हा. हो जाय लवकर जा. का सरपंच साहेब हे कुठे आहे म्हणलं थाल्या गेले, आम्ही पाहून राहिलो काही दिसून नाही राहिलं कुकडे काय आहे ते स्टॉल कुठे आहे ते. हे बा आम्हाला सूची नाही ना बा, मोठा तिथंबा आहे ती. हो मग काय आता हे बा तिथं जा, आता आपण सुरुवातीला येतो का नाही हो गेटच्या उजव्या बाजूनं हो तिथं काउंटर आहे मोठं ते. हो तर तिथं प्लेटा घ्यायच्या, हा प्लेटा वाट्या हे तिथे घ्यायचं, मग पुढे यायचं. मग तिथं स्टॉल लावलेलं आहे अंदर तिकडे. तिथं मग आपापलं मीठ घ्या, काकडी घ्या, जे काय लागलं ते पद्धतशीर आपलं घेत राहायचं, आपलं एक 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 जे पाहिजे ते. तसं हो तिथून तर आलतो राजा मी, माझ्या लक्ष नाही तिथं असं असं, म्हणजे आपल्या गेटच्या तिथं समजा अंदर घुसतो तिथं नाही का. बरं बरं ठीक आहे, मग चला येतो मग आता आलोच. मग लवकर हा, हो थांबतो आम्ही तुमच्यासाठी. हा या लवकर जा. होते म्हणलं गोंधळ होते सरपंच साहेब, पाहिजे ना तुम्ही हो, गोंधळ होणार आहे आता. म्हणजे कायचं गोंधळ म्हणजे काहून काय होऊन राहिलं, काय झालं काय? काय सांगता आता हे बा, सांगायला पुरत नाही तुम्हाला. शांतराव सांगे मला आता याने काय केलं हो, एकच पत्रिका दोघं जण वापरून राहिले हे बापले हो, हे भीतीहून तिकून दिली त्या बुड्याने त्या खिडकीतून, आणि हे भाणे अंदर घुसलं आणि आता होणार घोर द्यायचा. बाबा म्हणजे एकच पत्रिका आहे का? झालं मग तर कठीणच काम आहे. तिथं गेल्यावर तर मग झालं कामच झालं यायचं मग. तेच तर म्हणलं लक्ष म्हणलं कला कराय ना, मग काय हो, असं तसं जमते का हो, काय होते पाहता म्हणा काय होते तर. इथे तर आपलेच माणसं होते राजा का आलं ते, तुमची ड्युटी इथं लावली वाटते नाही लक्ष्मण लाव ना. तसं काही नाही, आम्ही काय कोणी कोणतं काम करतो हो, जसं लक्ष्मण भाऊ म्हणतील तसं काही असो, पण कसं सुधारणा झाली तुमच्यात नाही का, पहिल्यापेक्षा लय चांगला आहे आता. दोघे जण जवळ तुम्ही इथं मस्त कामी लागले हो, बरं झालं आता. मारत राहतो तर काही पाच काम नाही का. चल म्हणलं भाऊ चल हो पुढे. भाऊ एक मिनिट आपली पत्रिका द्या ना, पत्रिका 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 हो पत्रिका आहे ना आपल्याकडे, पत्रिका आहे काऊन आता इथे द्या लागते पत्रिका. मग तसंच आहे ते, पहिले पत्रिका द्यायची, मग आम्ही तुमच्या हातात प्लेट देतो, मग पुढे आपलं घ्या जेव्हा. असं हो का हो, आहे ना पत्रिका आहे आपल्या पस्तीची हो, आहे माझून आहे ना. अरे काय घरावर कुठे आता दोन दोन थोडी पत्रिका आमच्यापाशी हो, काय म्हणते काय मी हे घे पत्रिका. काय आता पत्रिका निरा म्हणलं काय सांगा झिंटे का माणूस घेऊन हे घ्या पत्रिका. पण ते आपल्या भानूची ते हे तुमची झाली, भानूची द्या ना, दोघांचे दोन द्या ना, दोन दोन हो, दोघांचे दोन नाही असं हो का, दोघांचे दोन नाही का, बरं बरं हो देतो ना देतो. त्यांना दे ना, तू देऊन द्या ती पत्रिका. कुठे आहे तुझी पत्रिका, कुठे आहे म्हणलं पत्रिका पडली वाटली हो, पत्रिका पडली बाबा हा, पडली सांगा काय पाडी नाही पुट्ट्यानं. बरं काय गरजच काय म्हणलं पत्रिकाची हो, दाखवली होती ना आपण, ते आलूपोंगाला दाखवलेली आहे ना, काही विषय नाही. ही एक पत्रिका घेऊन घ्या, सांगून जाते. ते कसं आहे कधी म्हणजे घरचा असो दारचा असो, आम्हाला कसं आहे आमच्या घरून द्या लागतील पैसे. मग त्यानं काय सांगितलं आम्हाला, जेवढ्या पत्रिका जमा झाल्या तेवढ्याच थाल्या द्या हो, त्याच्या पुढे वरचे पैसे आम्हाला द्या लागतील. मग ते बापरे असं आहे नाही हो का, पण ते पडीन पण त्याची आता हरपली अंदर, आता पाहा लागेल मग कुठं पाहा तुम्ही आता, त्याचा काही इलाज नाही ना हो, कारण की पत्रिका असल्याशिवाय आपण म्हणजे कसं म्हणजे प्लेटच देत नाही. आले का माणसं, अरे आपल्या गावाला नाही रे समजत गेले का म्हणलं, जवळ माणूस असून का म्हणलं असं करू राहिला तू. जाऊ दे नाही सलटो नाही एवढं काय होते, जाऊ दे तिकडे हो, जाऊ दे एखादी कमी आहे तेवढं काय असते हो बाबा, इथं काही जमत नाही म्हणलं हो, लक्ष असते लक्ष राहतो बा आपण तसे कामं करत नाही. मग घरून भरू का म्हणलं, तुम्ही 200 रुपये द्या ना, अलग मध्ये घ्या ते भानूची. आले का माणसं, आले का बरं ठीक आहे बा देतो 200, जाऊ तिकडे का असं नाही पाहिलं पण मी.